नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागामुळे शहरातील स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे। एकीकडे नागरिकांकडून युजर चार्जेस घेतले जातात, पण दुसरीकडे अनेक सफाई कर्मचारी कामावर न येता घरी बसून पगार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार 10 प्रभागांमध्ये तब्बल 49 कर्मचारी 15 दिवसांपेक्षा जास्त काळ गैरहजर असल्याचे उघड झाले आहे। महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 56 अंतर्गत कारवाई होते असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात फक्त नोटीस देऊन कर्मचाऱ्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप आहे। काही कर्मचारी राजकीय वरदहस्ताचा वापर करून काम टाळतात, अधिकाऱ्यांना दमदाटी करतात आणि त्यामुळे रस्त्यावर कचरा साचतो, गटारे तुंबतात। 400 ते 500 कर्मचारी इतर खात्यात काम करत असल्याने स्वच्छतेचा भार काही मोजक्याच कर्मचाऱ्यांवर पडतो। आता नागरिकांचा सवाल एकच, काम न करणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी? घरी बसून पगार घेणाऱ्यांना सेवेतून काढणार का? नवीन महापौर उपमहापौरांकडून कल्याण डोंबिवलीकरांना ठोस बदलीची अपेक्षा आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी गोविंद प्रजापती, कल्याण।